नमस्कार, वीकेबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत। एका तरुणाने धमकावत परिसरातच राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा संतापदायक प्रकार जळीपटका ठाण्याअंतर्गत पुढे आला आहे। पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याची 2 दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। अमित सुखदेव इंगळे 20 वर्ष असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। मागील वर्षी डिसेंबर महिन्यापासून तो पीडितेच्या घरी आला होता व तेव्हापासून तो लैंगिक शोषण करतोय। राज्यातील कारागृहात कैद्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कारागृहाच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या अधिकारी व सुरक्षा रक्षकाची संख्या कमी आहे। राज्य कारागृह विभागात जवळपास 40% पदं रिक्त असून उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यावर सुरक्षेचा ताण वाढला आहे। राज्यात 6068 सुरक्षा रक्षकाची पदे मंजूर असून प्रत्यक्षात मात्र 3682 सुरक्षा रक्षकच तैनात आहे, अशी माहिती पुणे महासंचालक कार्यालयातून मिळाली आहे। भाजप मुंबई शहर अध्यक्ष तथा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार व त्यांचे कट्टर राजकीय विरोधक चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी एकाच गाडीतून प्रवास करीत मूल MIDC येथील वडेट्टीवार यांच्या इथेनॉल फॅक्टरीत बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्राच्या हवामानात सातत्याने बदल होत असून भारतीय हवामान खात्याने आज काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। राज्याच्या अनेक भागात वादळी वारे आणि गारपिटीसह हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर कोकणात हलक्या पावसाचा अंदाज आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग काम पूर्ण झाले असून नागपूर विमानतळावरून आता 24 तास विमानाचे संचालन होऊ शकणार आहे। नागपूर विमानतळावर धावपट्टीचे रिकार्पेटिंगचे काम सुमारे 1 वर्षापासून सुरू होते। अखेर ते 31 मार्च 2025 रोजी पूर्ण झाले आहे। त्यामुळे गेल्या वर्षभरापासून नागपूर विमानतळावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत विमानसेवा बंद करण्यात आली होती, ती आता पूर्ववत करण्यात आली आहे। आसाम राज्यातून एका युवकाच्या इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट आयडीवरून आलेल्या फ्रेंडशिपचा स्वीकार केल्याने मूल येथील साक्षी भोयर हटराईला समोरच्या व्यक्तीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले, तसेच लग्नाचे आमिष देऊन ब्लॅकमेल केले व आत्महत्या करण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने मूल येथील मुलगी थेट आसाम राज्यात पोहोचली। पोलिसांनी मोठ्या शिताफीने हरवलेल्या मुलीला ताब्यात घेऊन वडिलांच्या स्वाधीन केले। वेदनेने विवळत असलेल्या पण मागील दोन्ही पाय उचलू न शकता येणाऱ्या वाघिणीला अखेर तातडीने वैद्यकीय गरज लक्षात घेऊन रात्री बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले होते। पांढरकवडा वन परिक्षेत्रातील T9 या वाघिणीची तो मादी बछडा होता। अर्धांगवायूसोबतच या वाघिणीला अतिसाराचाही फटका बसला, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला। गोरेवाडा बचाव केंद्रात शवविच्छेदन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। लकडगंज परिसरातील आरामशीनला अचानक आग लागली। पाहता पाहता आगीचे लोळ उठले। नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली। जागरूक नागरिक वीरेंद्र कौशे यांनी अग्निशमन विभागाला फोन करून आगीची माहिती दिली। काही वेळातच एका पाठोपाठ एक पाण्याचे 8 बंब घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र मध्यरात्रीपर्यंत ही आग नियंत्रणात आली नव्हती। अखेर अतिरिक्त पाण्याचे बंब बोलवण्यात आले व नंतर ह्या आगीवर नियंत्रण आलं। जन आक्रोश फॉर बेटर टुमारो या रस्ते सुरक्षा विषयावर जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थेने शंकरनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या पोस्टमनसाठी रस्ते वाहतूक सुरक्षा विषयाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता। या प्रशिक्षण वर्गामध्ये मोठ्या संख्येने पोस्टमन यांनी सहभाग नोंदवला। नागपुरातील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालक श्रीमती वसुमना पंत यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला। त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तुर्तास इथेच थांबूया। बघत रहा वीकेबी न्यूज। नमस्कार।